Hello, friends. Let us begin the second poem, A Zam of Life. Zam, Zam of Life. See the spelling Psalm. P is silent. A Zam of Life by H.W. Longfellow. What is the meaning of Zam? It is the song in praise of God. In Marathi, you may call it bhajan or bhakti geet. So this, what is the meaning of bhajan? In praise of God. गॉडची स्तुतीमध्ये वॉट एव्हर सॅक्रेड पवित्र असा सॉन्ग वी सिंग दॅट इज जाम. सो दिस इज द जाम ऑफ लाईफ. जीवनाचं स्तुतिगीत आहे जाम ऑफ लाईफ बाय H.W. लॉन्गफेलो. हाऊ इज लाईफ प्रेज्ड? Actually, about the life, there were many philosophers who spoke about the life, uh, many things about life, and you people also, young people, send messages on life. आयुष्य म्हणजे काय असते, this type of. So there are many philosophers, तत्वज्ञानी, who talk about life. You also are philosophers, तुम्ही सुद्धा तत्वज्ञानीच आहात. You send messages and etc. आयुष्य म्हणजे असं असते तसं असते, अँड यू माइट हॅव हर्ड जीवन म्हणजे काय आहे, जीवन म्हणजे काहीच नाही आहे. सो दिस टाईप ऑफ फ्रेजेस और सेंटेन्सेस यू माइट हॅव हर्ड. काही लोक म्हणायचे की जीवन म्हणजे पाण्याचा बुडबुड आहे, फुटला की गेला. सो दिस टाईप ऑफ म्हणजे क्षणभंगूर आहे. जीवन कधीही पाण्याच्या बुडबुड्यासारखा फुटू शकतो. जीवन म्हणजे काय आहे, व्हॉट इज लाईफ? तर सुरुवातीच्या श्वासापासून तर शेवटच्या श्वासापर्यंतचं अंतर, द डिस्टन्स बिटवीन फर्स्ट breath and the last breath. And many people, as per their thoughts, they talked about life. So what H.W. Longfellow describes here through this poem. Now let us see the introduction of the poem. In Zam of Life, the poet gives young readers some valuable precepts which they should follow in their life, to so that their life may not be in vain. So here he wants to advise the young uh, people like you how they should live life, so that their life may not be in vain. त्यांचं जीवन व्यर्थ नाही गेलं पाहिजे. So this is the one type of advice. Azam is a sacred song or hymn, bhajan, एक पवित्र गीत. This poem is called Zam because, why it is called as Zam? Because it lays stress on certain basic values of life. जीवनाचे जे बेसिक मूलतत्व आहेत, मूल्य आहेत, त्याच्यावर आधारित आहे. सो टू द पोएट, लाईफ इज नॉट अन एम्प्टी ड्रीम. आता लाईफविषयी बऱ्याच लोकांनी जे जे म्हटलं आहे ते, बट टू द पोएट, या पोएटसाठी लाईफ काय आहे? व्हॉट इज लाईफ? लाईफ इज नॉट ॲन एम्प्टी ड्रीम. हां, काही लोकांनी म्हटलं आहे की वो तो लाईफ याने सपना आहे, म्हणजे एक रिकामा एम्प्टी ड्रीम स्वप्न आहे, म्हणजे काहीच नाही लाईफ वगैरे असं निगेटिव्ह. मेनी पीपल स्पोक निगेटिवली अबाउट लाईफ. लाईफ याने काय, कुछ भी नाही, आज जियो कल नाही, अशा प्रकारचे वेगवेगळे असतात. जब तक है जान तब तक जियो. सो दिस टाईप ऑफ sentences they used to say. So the poet does not describe life as negative thing. टू हिम इट इज नॉट एम्प्टी ड्रीम. त्याच्यासाठी तो एम्प्टी ड्रीम नाही आहे, जसे बाकी सम पीपल से दॅट. इट इज रिअल अँड अर्नेस्ट. लाईफ इज रिअल, खराखोरा आहे, अँड अर्नेस्ट, सिरियस गोष्ट आहे ती, गंभीर गोष्ट, गंभीरतेने घ्यायला पाहिजे लाईफ. अँड वन इज टू मेक द बेस्ट यूज ऑफ इट बाय हार्ड ट्राईंग हार्ड इन द लाईफ. मॅन शुड नायदर ब्रूड ओव्हर द पास्ट. जे काय वॉट एव्हर हॅपन इन द पास्ट, भूतकाळात जे घडलं ते धरून ठेवायला नाही पाहिजे. विच इज डेड, जे मृत झालेलं आहे, जे घडलं ते मृत झालेलं आहे. सो वी शुड नॉट थिंक मच ओव्हर द पास्ट, nor waste his time in idle dreams of a rosy future. We should not waste our future also. We should not waste our future time in
nor waste our time in idle dreams of a rosy future. Some people dream about the a bright future. I will do something, I will become doctor, I will become engineer, and what not. So this type of dreams many people used to see. So we should not waste our present time in dreaming such rosy or good things only. Instead we should try hard. He should make the best use of the living present. We should use the present. And he should not he should act with courage and faith in God. Whatever he should act, it should be with courage. एक धैर्य हिमतीनं त्यांनी करायला पाहिजे, एफर्ट्स करायला पाहिजे टू अचीव समथिंग. अँड फेथ इन गॉड, आणि गॉडवर विश्वास ठेवायला पाहिजे. लाईफ इज अ बॅटल फील्ड. लाईफ इज अ बॅटल फील्ड. आयुष्य काय, जीवन काय आहे, दिस इज अ बॅटल, एक रणभूमी, बॅटल फील्ड. अँड लाईक अ सोल्जर, आणि एका सैनिकासारखं, अ मॅन शुड फेस हिज प्रॉब्लेम्स विथ रिझोल्युटनेस, with the solutions, proper solutions. So it is like a battlefield. Life is like a battlefield, and every man should fight this with courage and with faith in God, like a soldier. Lives of great men should be a source of inspiration to make his life sublime. And if we want to make our life great, if we want to make our life sublime, then we should take inspiration from some great men, some great men, in such a manner, and we should act in such a manner that posterity would gain by following his footsteps. Whatever great men we follow, we take inspiration from them. So we should go on and follow the footsteps by those great men. It is action that lends worth to life. It is our action which gives us value our to our life. आपल्या जीवनाला जी व्हॅल्यू मिळते, दिस इज बिकॉज ऑफ आवर ॲक्शन्स, आपले कर्म. अँड सो अ मॅन शुड सीजलेसली परस्यू हिज गोल. म्हणून आपण आपला गोल फॉलो केला पाहिजे. वी शुड फॉलो टू अचीव अवर गोल. आपला ध्येय जो जीवनाचा आहे, वी शुड फॉलो. दिस इज द background of the and the central idea of the poem A Psalm of Life by H.W. Longfellow. Let us see the poem. Tell me not in mournful numbers, life is but an empty dream. I have just explained that many people describe life negatively, and they say life is nothing, life is like a dream, life is like empty dream. But the poet says that you should not tell me like this about life. Whosoever the people who talk negatively about the life and who say that life is an empty dream, but poet says don't tell me like this. Don't tell me in mournful, this unhappy, this sad lines, sad statements about life, that life is empty dream. Don't tell me life is an empty dream. Don't talk to me like this. Don't tell me this sad line, life is but an empty dream. Don't tell me this. For the soul is dead that slumbers. Why does the poet say so? Poet असं का म्हणतो की don't tell me this sad line that life is empty dream? Because for the soul is dead that slumbers. Soul is dead. The people's soul, आत्मा, लोकांची जी आत्मा, जे हू सो एव्हर द पीपल स्पीक निगेटिव्ह अबाउट लाईफ, त्यांची आत्मा मेलेली आहे. सोल इज डेड दॅट स्लंबर्स, अँड देअर सोल इज स्लीपिंग. स्लंबर्स मीन्स स्लीपिंग. अँड थिंग्स आर नॉट व्हॉट दे सीम. आणि त्यांना ज्या काही गोष्टी दिसतात, वॉट एव्हर दे सी द थिंग्स अराउंड देम, वॉट एव्हर दे सी द थिंग्स अबाउट लाईफ, they are not like that. Whatever they see the things about life, they are not like that. So don't tell me in sad lines, in sad words, that life is empty dream.
This is the reason. Who say the life is empty dream? The people whose souls are dead, the people whose souls are sleeping, and whatever they see, the things about life, they are not like that. These things are not like that, whatever they talk about negative things. So you should not, he appealed, the poet appeals the other people who talk negatively about life, that they should not say that life is an empty dream, असं त्यांनी म्हणायला नाही पाहिजे. व्हाय? कोण असं म्हणतात? हू? द पीपल हुज सोल्स आर डेड और हुज सोल्स आर स्लीपिंग. So to the poet, life is not empty dream. Life is not an empty dream. Life हा empty dream नाही आहे. मग काय आहे? What is life? Now in the second stanza he explains that what is life. Life is real. तो काही empty dream नाही आहे, रिकामा स्वप्न नाही आहे. बट व्हॉट इज देन? लाईफ इज रिअल. खराखुरा लाईफ आहे. लाईफ इज अर्नेस्ट, व्हेरी सिरियस थिंग. व्हेरी सिरियस, गंभीरतेने घेण्याची गोष्ट आहे. लाईफ इज व्हेरी अर्नेस्ट थिंग. अँड द ग्रेव इज नॉट इट्स गोल. नाव अगेन दिस लाईन, द ग्रेव इज नॉट इट्स गोल. आता काही लोकांची फिलॉसॉफी आहे, काही पंथाची, काही धर्माची, किंवा काही कुठल्याही गोष्टीची, की लाईफ मध्ये काय आहे, शेवटी मृत्यूच आहे, मोक्ष. शेवटी काय आहे, बरेच इन एन्शियंट टाइम्स मोक्ष प्राप्ती हा अल्टिमेट ध्येय आहे. दिस वॉज द फिलॉसॉफी. मोक्ष वॉज द अल्टिमेट गोल ऑफ अ मॅन. एखादा मॅनचा अल्टिमेट गोल काय असायला पाहिजे? सो लाईफ इज रिअल, लाईफ इज अर्नेस्ट, and the grave is not its goal. But poet says that grave, death, मृत्यूच हा आपला उद्देश नाही आहे, लाईफचा उद्देश. दिस इज नॉट द गोल ऑफ द लाईफ. डेथ or the grave is not the goal of the life. Some people say that कि death is the goal of, ultimate goal of life. सत्य तेच आहे, मृत्यू हेच सत्य आहे, मोक्ष प्राप्ती हाच गोल असला पाहिजे. सम पीपल से दॅट, बट द पोएट सेज दॅट की डेथ और ग्रेव इज नॉट द गोल ऑफ द लाइफ. डस्ट दाऊ आर्ट टू डस्ट रिटर्नेस्ट वॉज नॉट स्पोकन ऑफ द सोल. डस्ट दाऊ आर्ट. दुसरी लाईन अजून, तिसरी लाईन. पहिली लाईन, लाईफ इज बट अन एम्प्टी ड्रीम, असे ते निगेटिव्ह पीपल दे से. सेकंड, grave is the goal of the life, but the poet says that grave is not a goal of the life. Now the third line, negatively spoken by some negative minded persons. Dust thou art, to dust returnest. Dust thou art, to dust returnest means dust. thou म्हणजे you, art, you are dust, तुम धूल हो, टू डस्ट रिटर्नेस्ट, और तुम धूल में ही मिलोगे. तो हिंदी में म्हणतात मिट्टी के बने हो, मिट्टी में ही मिलना है. अगर मिट्टी में ही मिलना है तो कुछ करना भी नहीं है. तो दिस इज निगेटिव थिंग अबाउट लाइफ. मिट्टी से बने हो, मिट्टी में ही मिलना है, तुम्हारा क्या गया, तुम्हारा क्या गया जो तुम रोते हो. तो दिस इज डस्ट दाउ आर्ट टू डस्ट रिटर्नेस्ट. धूल से बने हो, मिट्टी से बने हो, मिट्टी में ही मिल जाओगे, असं काही लोक म्हणतात. बट द पोएट सेज दिस लाइन वॉज नॉट स्पोकन ऑफ द सोल. धूल में क्या मिलेगा? बॉडी, शरीर, नॉट द सोल, आत्मा नाही. तर दिस लाइन वॉज नॉट स्पोकन ऑफ द सोल. यू शुड रिमाइंड दैट, you should remember this thing, that ki you are a dust and you will return to dust. This line was not spoken of the soul. This may be spoken of the body. Body नष्ट होते, body is destroyed, body नष्ट, not the soul. So soul is important here. Soul is important here. Soul doesn't return to the dust. ती धुळीमध्ये मिसळत नाही.
So don't talk negative about the life, be positive. Now second, not enjoyment and not sorrow is our destined end or way. Not enjoyment and not sorrow is our destined end or way. आपला व्हॉट इज द डेस्टिन म्हणजे आधीच ठरवलेला, प्री डिसाइडेड. डेस्टिन्ड एंड म्हणजे नशिबानं ठरवलेला डेस्टिन्ड एंड. काय नाही आहे, एन्जॉयमेंट किंवा सॉरो. दोन बोथ आर अपोजिट थिंग्स. काही लोक फक्त एन्जॉयमेंट इज द लाईफ, फक्त एन्जॉयच करत जायचं असं काही लोक म्हणतात. तर काही लोक दुःखीच असतात, लाईफमध्ये दुःखच आहे, लाईफमध्ये दुःखच आहेत. सम पीपल तर बोथ द एंड्स आहेत, दोन्ही जे टोक आहेत, एन्जॉयमेंट अँड सॉरो. सॉरी, सम पीपल से अबाउट दिस की देअर इज लाईफ इज द थिंग ऑफ एन्जॉयमेंट. सम पीपल से लाईफ इज द थिंग ऑफ सॉरो. बट द पोएट सेज nor enjoyment nor the sorrow is our destined end. आपल्या जीवनाचा जो एंड आहे तो एन्जॉयमेंटही नाही आहे आणि सॉरोही नाही आहे. इट इज नॉट द एन्जॉयमेंट अँड नॉट द सॉरो ऑल्सो. our destined end is not the enjoyment and not the sorrow also. What is then? But to act. परंतु काय एंड आहे, व्हॉट इज द गोल? बट टू ॲक्ट. ॲक्ट कर्म करणे, ॲक्ट ॲक्शन करणे. दॅट इज टुमारो अँड इन सच अ वे. बट टू ॲक्ट दॅट इज टुमारो फाइंड अस फार्दर दॅन टुडे. And act is the goal. Act is the ultimate end of our life. But how to act? In such a way that our each tomorrow, आमचा प्रत्येक उद्या जो आहे, भविष्य टुमारो आहे, हा आजच्यापेक्षा बेटर राहील दॅन टुडे, बेटर दॅन टुडे. So we should act in such a way that we should make our future better than today. Our act should be like this, that our tomorrow should be better than our today. So this is how we should act in our life to make our life beautiful. Art is long and time is fleeting. Art is long, any art. जीवन जीने की कला, this is art. How to live life, this is art. So this art is long. It will take time to learn how to live life. It will take a lot of time to learn how to live life. काही लोकांना मरेपर्यंत समजतच नाही हाऊ टू लिव्ह लाईफ, जीवन कसं जगायचं. आणि जीवन कसं जगायचं काही लोकांना कळतच नाही. जशी हवा नेईल, जसा काळ नेईल तसं ते वाहत जातात लोक. पण समजलं पाहिजे. कुठून समजेल? They should have knowledge. They should see around them. They should see some great men and should take inspiration from them. So art is long. This art, how to live life, this is very long thing. It will take much time, and time is fleeting and time is going. वक्त रुकता है क्या? नहीं. वक्त को हम रोक सकते हैं क्या? नहीं. So time is going, time is running, time is fleeting, and art is very long thing. It will take a long time to learn that how to live life, and time is fleeting, time is going, and our hearts, though stout and brave, our hearts, though stout and brave, जरी strong असतील आपला hearts, still like muffled drums are beating funeral marches to the grave. And our hearts, though stout and brave, strong आणि ब्रेव दिसत असले तरी सुद्धा still like muffled drums are beating. The hearts are beating like muffled drums. Our hearts are beating like muffled drums. आपल्या हृदय कसा धडकत आहे? लाईक मफल्ड ड्रम्स. ड्रम, जे ड्रम आपण वाजवतो त्या ड्रममध्ये आवाज खूप जास्त होतो. जे काही लग्नामध्ये किंवा जे काही बँड वगैरे वाजवतो आपण, तर त्याचा आवाज जास्त येतो. परंतु मफल्ड ड्रम्स मीन्स
त्या ड्रमवर मफलर्स किंवा काहीतरी कापड लावल्यानंतर त्याचा आवाज कमी येतो. जनरली असे ड्रम्स कुठे असतात? मफल ड्रम्स ॲट द टाइम ऑफ फ्युनरल, जेव्हा शवयात्रा जात असते, एखादा माणूस मेलेला असतो, टू द ग्रेव, स्मशानभूमीमध्ये त्याला नेतात, त्यावेळेस ते जे मफल्ड ड्रम असतात, म्हणजे आवाज कमी आला पाहिजे ड्रमचा, म्हणून मफलर किंवा असं काही कापड गुंडाळून मफल्ड ड्रम्स त्याला म्हणतात. तर आपले हार्ट्स असे स्लो म्युझिक, हळू म्युझिक निघणारे मफल ड्रम सारखे बीटिंग करत आहे. खूप जोराजोरात बीट नाही करत आहे, एकदम स्लोली मेल्यासारखे. सो दो अवर हार्ट्स आर स्टाउट म्हणजे स्ट्रॉंग अँड ब्रेव असले तरी सुद्धा द बीटिंग दे आर बीटिंग द हार्ट्स अवर हार्ट्स आर बीटिंग लाईक मफल्ड ड्रम्स ॲट द टाइम ऑफ फ्युनरल. मफल्ड ड्रम्स ॲट द टाइम ऑफ फ्युनरल. एखाद्या फ्युनरलच्या वेळेस जसे मफल्ड ड्रम्सचा आवाज येतो, स्लो कमी आवाज, तसं अवर हार्ट्स आर बीटिंग. आपले हार्टमध्ये जास्त ताकद असली पाहिजे, जोरात धडकले पाहिजे, कारण की वी डोंट हॅव मच टाइम टू लर्न हाऊ टू लिव्ह अ लाईफ, बिकॉज इट विल टेक लॉंग टाइम टू लर्न अँड टाइम इज फ्लीटिंग, टाइम इज गोइंग. Our hearts are beating. This is very sad thing that our hearts are beating like muffled drum. Muffled drum. So, what will happen in the world's broad field of battle? In the bivouac of life, be not like dumb driven cattle. Be a hero in the strife. Now, in the following stanzas, how the poet describes how the poet describes the life, we will see in the next video. Okay.